विद्यार्थी मित्रांनो, मन अगर अंदर हो तो वो मंदिर है और बाहर हो तो बंदर है. त्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या मनाला जर मंदिर करायचं असेल तर अंतर्मुख करा आणि उघडा तुमचं चौथी स्कॉलरशिपचं पुस्तक. आज आपण शिकणार आहोत तुमच्या आवडीचा गणित विषय. मग मला सांगा बरं, ह्या संख्यांना काय म्हणतात? 1 2 3 4. एकदम बरोबर आहे, देवनागरी अंक. बरोबर आहे. आणि ह्या संख्यांना काय म्हणतात? 1 2 3 4. ह्या सगळ्या संख्या एकदम बरोबर आहे, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. तर तेच आज आपल्याला पाहायचं आहे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, वाचन व लेखन. उघडा तुमचं पुस्तक आणि पुस्तकात पहा स्वाध्याय 1.1. खरं तर स्वाध्याय एकच आहे, म्हणून नुसतं स्वाध्याय लिहिण्याच्या ऐवजी हा पहिल्या प्रकरणातला पहिला प्रश्न आहे, म्हणून स्वाध्याय 1.1 असं नाव दिले. उघडा पुस्तक आणि पुस्तकात पहा. मी इथं प्रश्न लिहिलेले नाही आहेत आणि पर्याय पण लिहिणार नाही. तुम्ही लक्ष तुमच्या पुस्तकात द्यायचं आणि जर पुस्तक नसेल तर बंद करा. हे अगोदर पुस्तक घ्या आणि पुस्तक घेऊनच इथं उपस्थित व्हा. आणलंय ना पुस्तक सगळ्यांनी? व्हेरी गुड. पहा सरावासाठीचे प्रश्न. नंबर 1, पुढील संख्या अक्षरात कशी लिहितात? आबा बाबा बाबा बाबा, पहिलाच प्रश्न इतका सोपा आलाय तुम्हाला, एवढा सोपा आलाय. आता संख्या दिली ही आणि ह्या संख्येला तुम्हाला काय सांगितलंय? अक्षरात कसे लिहाल? आता तुम्हाला तर माहिती आहे बरं का, एकक, दशक, शतक. संख्या वाचन येतंय ना? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटीपर्यंत यायलाच पाहिजे. नाहीतर एक वही घ्या, वहीवर अंदाजे 5 अंकी, 6 अंकी, 7 अंकी संख्या लिहा. एका ओळीत एक संख्या लिहायची, कोणती 7 अंकी, पुन्हा त्याच्या खाली कोणतेही अंक घ्यायचे, मागं पुढं 7 अंकी, पुन्हा घ्यायचे 6 अंकी, पुन्हा 7 अंकी, 6 अंकी, 7 अंकी, आणि नंतर त्या अंकांच्या पुढं ते अक्षरात लिहायचा सराव करायचा. हे असं दररोज एक पान करा, म्हणजे बघा तुमचं सगळं संख्या वाचन हे परफेक्ट होईल. आणि ज्यांचं परफेक्ट झालंय त्यांच्यासाठी तर हा प्रश्न फारच सोपा आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे हे काय झाले? 98,584. मग आता हे कुठं आहे पर्यायामध्ये? 98,084. पहिला पर्याय तर चुकला, कारण 98,084 म्हणलं तर हे झालं 98,084. हे पहिला पर्याय झाला. दुसरा पर्याय 98,584. 98,584 म्हणजे आपलं उत्तर पर्याय नंबर 2. म्हणून पर्याय 2ला गोल करायचं. आता तुम्ही सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, पुस्तकामध्ये कुणीही उत्तराला रंगवायचं नाही. वर्तुळं बिलकुल सुद्धा तिथं रंगवायचे नाहीत पुस्तकातले. तुम्ही म्हणता सर पुस्तकात दिले ना आम्ही रंगवतो. हो रंगवा, पण कधी? परीक्षा ज्या वेळेस 8 दिवसावर आली त्यावेळेस पुस्तकातले सगळे उत्तरं तुम्ही रंगवू शकतात. पण आता तर तुमचा अभ्यासक्रम सुरू झालाय, म्हणून एक वही करा. वहीवर अशा प्रकारे प्रकरणाचं नाव टाका. स्वाध्याय 1.1 लिहा. प्रश्न पहिला, त्याच्या पुढे 4 वर्तुळ, त्याच्यामध्ये 1 2 3 4 लिहायचं आणि जे उत्तर असेल ते वर्तुळ रंगवायचं. हे लक्षात ठेवा. पुस्तकावर उत्तर लिहिल्यामुळं तुम्हाला पुन्हा रिव्हिजन करायला त्याच उत्तराकडे लक्ष जात आहे आणि तुम्ही मागं पडतात, म्हणून लक्षात ठेवा. आता वहीवर असं नोंद केलं, हे पहिला पर्याय, दुसरा पर्याय उत्तर आलं. तिसरा पर्याय काय? 98,574. मग हे कसं येईल? 98,574. हे झाला तिसरा पर्याय, हे झाला पहिला पर्याय. आणि चौथा पर्याय 9,858. नंबर चौथा काय? 9,800 किती म्हणलंय? 58. मग आता हे झालं हे, पण आपल्याला हेच
अचूक शब्दात लिहायचं होतं ते पर्याय 2 मध्ये आहे, म्हणून पर्याय 1, 3, 4 येणार नाहीत. समजला पहिला प्रश्न. आता परीक्षेत हाच प्रश्न येतो का? नाही, ह्याच्या सारखा प्रश्न येतो. त्याच्यामुळे तुम्हाला मी गृहपाठाला सांगितलेलं आहे, ज्यांना येतंय ते आणि ज्यांना नाही येत ते तरी सगळ्यांनी दररोज 1 पेज रिकाम्या वेळेत ऑफ तासामध्ये धडधड 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 धड अंक लिहून काढायचे आणि ते अक्षरात लिहायचे. पाहूया पुढचा प्रश्न. शिष्यवृत्ती परीक्षेमधील प्रत्येक प्रश्न सोडवताना 1 घोट पाणी पिऊनच तुम्ही सोडवायला सुरुवात करा. कारण पाणी पिऊन तुम्ही जर अभ्यासाला बसलात रे, शांत चित्ताने तुम्ही प्रश्न वाचू शकाल आणि तुम्ही चुकणार नाहीत. आता बघा प्रश्न दुसरा. इतका सोपा प्रश्न दिलाय. पुढीलपैकी अयोग्य जोडी कोणती असं म्हणलंय. अयोग्य जोडी बनलंय, योग्य नाही. मग आता जे 4 पर्याय आहेत त्या 4 पर्यायात बघा बरं. नंबर 1 दिलंय ते 627. बरोबरचं चिन्ह हे देवनागरी संख्या चिन्ह आहेत 627. आता जर असंच असेल तर मग मला सांगा, हे 627 आणि हे 627 हे तर बरोबर आहे, म्हणून उत्तर पर्याय नंबर 1. चुकलं. प्रश्नात बनलं होतं अयोग्य जोडी ओळखा आणि तुम्ही गडबडीमध्ये हेच पहिलं पर्याय बघितलात आणि आता पुढचे प्रश्न सोडवायचेत म्हणून लगे पर्याय 1ला गोल केलात की चुकलं. म्हणून तुम्हाला म्हणलं स्कॉलरशिपच्या अभ्यासाला बसताना पाणी पिऊन बसा. दुसरा पर्याय प्रश्न समजून घ्या. 1966 1966 हे पण योग्य आहे. तिसरा पर्याय 20,465 आणि हे पण 20,465 हेही पर्याय बरोबर आहे. आता 3 पर्याय जर बरोबर असतील तर डोळे झाकून चौथाच पर्याय आहे तरी वाचा. 27,985 आणि इथं दिले 27,185 म्हणजे हे उत्तर चुकलं, म्हणून अयोग्य जोडी आहे पर्याय नंबर 4. समजलं? सोडवा आता पुढचा प्रश्न. पाहूया तिसरा प्रश्न. पहा पुस्तकात चित्र पहा. आबा असे चित्राचे प्रश्न हे स्कॉलरशिपचे प्रश्न जे आहेत ना, त्यांना असं वाटायला तुम्ही म्हणजे निव्वळ म्हणजे तुम्हाला काहीच येत नाही, पण त्यांना काय माहिती तुम्ही खूप हुशार आहात. इतका सोपा प्रश्न दिलाय. चित्र पहा म्हणले, त्यात दाखवलेली संख्या, आता अबॅकससारखी मण्याची पाटी आहे आणि ती दाखवलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून कशी लिहाल. एवढा सोपा प्रश्न असते का रे. आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून हे उत्तर लक्षात ठेवा बरं. आता मण्याची पाटी आहे, मग आता काय बघायचं. पहिली रेष म्हणजे त्याच्यावर जी उभी दांडी आहे त्याच्यात मणी आहेत ते एकक, पुन्हा दशक, शतक आणि हजार असं समजायचं बरं का. हे काय आहे एककचे मणी, हे दशकचे मणी, हे शतकचे मणी आणि हे हजारचे मणी. एककचे मणी किती आहेत? 1 2 3 4 5 6. हे आहेत 1 2 3, हे आहेत 1 2 3 4 आणि हे आहेत 3 आणि 2 5. उत्तर आहे 5,436. पर्याय नंबर 2. चुकलं. तुम्ही म्हणताल सर आता काय चुकलो गडे, हे 5,036 आहे, हे 5,436 आहे, पर्याय नंबर 2च येते. अरे वेड्यानो, प्रश्नात तुम्हाला म्हणले आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसं लिहाल. बरोबर आहे, हे उत्तर बरोबर आहे. तुम्हाला सगळ्यांना मराठीत लिहायची सवय आहे, आता ती बदला. हळूहळू इंग्लिशमधून सुद्धा लिहायची सवय ठेवा, म्हणजे अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 3. 5,436 आणि लगेच वहीवर रंगवायचं पर्याय नंबर 3. लक्षात आलं. त्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणलेत का देवनागरी संख्या चिन्ह म्हणलेत हे सगळ्या बाबी लक्षात ठेवा बरं का बाळांनो. पहा पुढचा प्रश्न. पाहूया चौथा प्रश्न. बघा पुस्तकामध्ये काय दिलाय. 4 अंकी सर्वात मोठी संख्या. आता मला सांगा 4 अंकी सर्वात मोठी संख्या. सर्वात 4 अंकी मोठी संख्या म्हणजे किती झाली रे. 9,999. 3 अंकी मोठी संख्या म्हणलं काय 999. 2 अंकी म्हणजे काय 99. 1 अंकी म्हणजे काय 9. 5 अंकी म्हणल्यावर काय 99,999. समजायले. आता ही झाली 4 अंकी मोठी संख्या सर्वात. मग आता एवढं समजलं प्रश्नातलं.
4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात लहान संख्या. आता 3 अंकी सर्वात लहान संख्या म्हणजे किती रे? 1 घ्यायचं आणि त्याच्या पुढे 2 शून्य घ्यायची. 3 अंकी सगळ्यात लहान संख्या, 2 अंकी सगळ्यात लहान संख्या, 1 अंकी सगळ्यात लहान संख्या 1. समजलं? मग आता म्हणलंय 4 अंकी सगळ्यात मोठी संख्या आणि 3 अंकी सगळ्यात लहान संख्या. एवढं समजलं? एकच प्रश्न असतो पण त्याच्यात 3-4 प्रश्न देतात बरं का रे हे. तर पुढं काय म्हणलंय? यांच्या मधील फरक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहितात? आता बघा, पहिल्यांदा काढा 4 अंकी मोठी संख्या, दुसऱ्यांदा काढा 3 अंकी लहान संख्या, त्याच्यानंतर ह्याचा फरक काढा. म्हणजे ह्याच्यातून फरक म्हणजे काय असतं रे? वजाबाकी. मग ह्याच्यातून वजाबाकी करायचं. आता किती एका प्रश्नात किती किती आहेत बघा. वजाबाकी आली एवढी. आता वजाबाकी आल्यानंतर पुन्हा फरक काढा आणि आलेलं जे उत्तर आहे ते आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसं लिहाल? म्हणजे उत्तर किती आलं? 9899. उत्तर आहे 9899, पर्याय नंबर 2. पण गडबडीमध्ये तुम्ही जर पर्याय नंबर 4 लिहिलं तर उत्तर चुकतंय. कारण पहिली, दुसरी, तिसरी पर्यंत आपण मराठीचाच वापर करत आलो. त्यांना त्याच्यामुळं माहिती आहे की हे विद्यार्थी बुचकुळ्यात पडतील आणि पर्याय नंबर 4 लिहितील. पण त्यांना दाखवून द्या की आम्हाला आता चुकायची सवय राहिली नाही. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. जसा जसा तुम्ही सराव करताल तसं तसं तुम्ही परफेक्ट होताल. सोडवा पुढचा प्रश्न. पहा बरं 5वा प्रश्न. पुढील प्रतीकांचे निरीक्षण करा. प्रतीक म्हणजे कोणाचं नाव आहे का? प्रतीक पुस्तक आणलं नाहीस का तू? ते प्रतीक नाही. प्रतीक म्हणजे काय? तर इथं एक चौकोन दिलाय, त्या चौकोनात काहीतरी लिहिलंय, हे प्रतीक. अलग लक्षात. रस्त्यानं जात असताना लिहिलेले असतात बघा प्रतीक. स्पीड ब्रेकरचं चित्र असते बघा, हे ते प्रतीक. अलग लक्षात, ते चिन्ह. मग आता इथं काय? पुढे प्रतीकांचे निरीक्षण करा. तयार होणाऱ्या संख्येची योग्य जोडी कोणती? असं म्हणले. बाबा हे तर प्रश्न फारच सोपा आला की रे. आता मला सांगा, असे प्रतीक दिलेले समजा. आता इथं चौकोनात ह दिले, इथं ह दिले, ह दिले, त्रिकोणात द द द दिले. म्हणजे काय झालं रे? 1000 1000 1000, दशक दशक दशक. आता समजा हे सगळंच मोडलं आपण, नुसतं एकच ठेवलं ह. तर 1 ह म्हणजे काय झालं रे? 1 ह म्हणजे झालं 1000. हे बरोबर आहे. ह म्हणजे 1000, 1000 आलं की रे? अरे मग तसंच दुसरं ह म्हणजेच हे 1000, तिसरं ह म्हणजेच हे 1000. आता हे किती झाले 1000? हे झाले 3000. एवढं समजलं? आता पुढचं मी शिकवायच्या आधीच तुम्हाला कळालं असेल. आता ह्या त्रिकोणात दिले द, द म्हणजे दशक, दशक म्हणजे 10. इकडे एक त्रिकोणात द म्हणजे दशक म्हणजे 10. इकडे एक त्रिकोणात द, दशक म्हणजे 10. म्हणजे किती झाले हे? 30. म्हणजे 3000 अधिक 30 बरोबर आलं 3030. आता हे वजाबाकीच्या चिन्हात आहे असं पर्यायात तुम्हाला वाटत असेल, पण हे प्रतीक दिलेले आहेत त्याच्यामुळं सुरुवातीला मराठीतून 3030 डॅश इंग्लिशमधून 3030 हे इक्वल दाखवायलेत. वजाबाकीचं चिन्ह नाही आहे. म्हणून असं उत्तर पर्याय नंबर कितीमध्ये आहे? 2. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर किती? 2. लगेच पर्याय 2ला गोल करा. उत्तराला छानपैकी गोल करता येणं, रंगवणं हे सुद्धा एक अभ्यास आहे. तेही छानपैकी करा. बाबा 6वा प्रश्न तर ना म्हणजे आयरे गैरे नत्तू खैरेलाही सोडवता येईल. बघा किती सोपा आहे. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे व देवनागरी संख्याचिन्हे यांच्या संख्येतील फरक. आता पहिल्याच पानावर बघा, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे किती दिले तरी 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि इकडे 1 0 10. म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे 10 आणि देवनागरी संख्याचिन्हे 10. आता मला सांगा, हे 10 आंतरराष्ट्रीय, हे 10 देवनागरी, आणि ह्या दोघांमधून वजा केलं तर उरतं किती? 0. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. कितव्याचं उत्तर? 6व्याचं उत्तर. म्हणून बरोबर लक्षात ठेवा, परीक्षेत गफलत होती बरं का. 6व्याचं उत्तर 4th आहे. तर गडबडीत तुम्ही काय करू शकतात? एखाद्या वेळेस गडबडीमध्ये हे वर्तुळ रंगवताना गफलतीमध्ये 7व्याचं 4 करू शकतात.
मग एक उत्तर चुकलं की सगळंच चुकतंय. म्हणून प्रश्न क्रमांक बघा आणि उत्तर रंगवायची सवय ठेवा. जे उत्तर आहे त्याचा प्रश्न क्रमांकही फार महत्त्वाचा आहे. हे सुद्धा अभ्यासाचा भाग आहे. सोडवा पुढचा प्रश्न अगोदर. पहा बालमित्रांनो, 7वा प्रश्न हे सुद्धा अत्यंत सोपा आहे. मन लावून वाचा. एका संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे. मग आता एकक स्थानी 9 अंक कुठं आहे? पर्याय नंबर 1 2 3. 3 मध्ये 9 नाही आहे म्हणून पर्याय नंबर 3 तर आधीच काटला. मग एकक स्थानी 9 हा अंक आहे हे प्रश्न आहे. आणि पर्याय 1 मध्ये जर तुम्ही बघितलात अर्ध मराठी दिलंय, इंग्लिश दिले ना अर्ध मराठी, म्हणजे पर्याय नंबर 1 सुद्धा येणार नाही. हे लक्षात ठेवा. आता उरतंय काय? 2च पर्याय. त्याच्यातलं कोणतं उत्तर आहे बघा. एका संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे आणि त्याच्यानंतर काय म्हणलं रे? दशक, शतक, हजार या स्थानावर अनुक्रमे 7, 5, 8 हे अंक असतील. आता अनुक्रमे म्हणजे समजता येणार रे. आता मी जर म्हणलं केशव, मंगेश, विवेक यांना अनुक्रमे 7, 5, 8 चॉकलेट, बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला ज्याचं नाव घेतलं त्याला 7, दुसऱ्यांदा ज्याला नाव घेतलं त्याला 5 चॉकलेट. तसंच आहे हे सुद्धा. म्हणजे इथं बघा दशक, शतक, हजार म्हणजे दशकच्या तिथं येईल 7, शतक इथं मराठीतून आहे 7, पुन्हा 5 आणि पुन्हा 8. मग आता ह्याचं जे उत्तर आहे ते उत्तर कोणतं असेल? तर 7, 5, 8 कुठं आहे? तर इथं हजार स्थानी 8 पाहिजे. हजार स्थानी 8 कुठं आहे? हे हजार स्थानी 8. इथं हजार स्थानी 8 होतं, पण इथं शेवटी ही देवनागरीनं आंतरराष्ट्रीय मिक्स संख्या दिली त्याच्यामुळं ते येत नाही. पर्याय नंबर 4 येत नाही. मग उत्तर काय? पर्याय नंबर 2. हजार स्थानी 8, शतक स्थानी 5, दशक स्थानी 7 आणि एकक स्थानी 9. उत्तराला 8579 जे पर्याय नंबर 2 आहे आणि व्यवस्थित पर्याय नंबर 2 रंगवायचा. झालं उत्तर. किती सोपं होतं. सोडवा पुढचा. पहा पुढचा प्रश्न, 8वा प्रश्न. काय दिले? 3 अंकी सर्वात मोठी. आता 3 अंकी सर्वात मोठी म्हणल्यावर कोणती येईल रे? 999 आधीच बघितलंय. मग आता हेच प्रश्न आहे का? आता ह्या स्कॉलरशिपमध्ये का नाही एका प्रश्नात 3 प्रश्न 4 प्रश्न देतात बघा. 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या म्हणले. आता आला का ताप? 3 अंकी सर्वात मोठी तर 999 झाली, पण ही झाली विषम. मग समसंख्या म्हणलंय म्हणजे ही कशी झाली? 998. आता ही झाली सम. आलं का लक्षात? आता एवढंच उत्तर आहे का? मग लगेच 998 म्हणायचं आणि पर्याय नंबर 3ला राईट करायचं का? चुकलं. प्रश्न पुढं आहे. त्याच्यामुळं प्रश्न व्यवस्थित वाचा. एका प्रश्नात 3 प्रश्न. आता तुम्ही बाजारात जातात, कधी कधी तुम्हाला 10 रुपये 20 रुपये चिल्लर देतात आणि झाले दुकानातून हे वस्तू आण म्हणतात, पण ती वस्तू एकच असते का? एक वस्तू सांगतात, पुन्हा म्हणतात ही एक वस्तू आण, पुन्हा म्हणतात तिसरी एक वस्तू आण, आणि कधी कधी तर दुकानदाराला फोन करून सांगतात आणि ही 4थी वस्तू बी त्याच्याजवळ द्या म्हणतात. तसंच आहे. जे मुलगा घरी आईवडिलाचं ऐकत आहे, सामान आणून देते, त्याला स्कॉलरशिपचे गणितं सुद्धा येतात बरं का. त्याच्यामुळे घरी आईवडिलांना मदत करत जा. काय म्हणले? 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या आता सापडली बघा आपल्याला. 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या आता सापडली. आणि पुन्हा काय म्हणले की आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? मग आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात तर अशी लिहितो. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय 1 नाही, 2 नाही, 3 नाही, उत्तर पर्याय नंबर 4. लगे पर्याय नंबर 4ला छानपैकी रंगवायचं. झालं उत्तर. सोडवा पुढचा प्रश्न. अरे रे 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 रे, स्कॉलरशिपच्या परीक्षेत चुकून दुसरीचा प्रश्न आला वाटतं. 9वा प्रश्न काय म्हणले? 3277 अधिक 4503 बरोबर किती? एवढा सोपा प्रश्न बघा. 7 आणि 3 10ला 0, हातचा आला 1, 7 आणि 1 8, 5 आणि 2 7 आणि 3 आणि 3 6 आणि 1 7. उत्तर आहे 7780 आणि हे पर्यायामध्ये कुठं आहे? 7780 आंतरराष्ट्रीय रोमन संख्या चिन्हात दिलेलं, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात दिले. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. 8वा नाही 9वा प्रश्न
1 2 3 4 आणि 9व्या प्रश्नाचं 1 व्यवस्थित वहीत रंगवा. पुढचा प्रश्न पहा, 10वा प्रश्न. अरे हाही चुकून दुसरीचाच प्रश्न आलाय काय की 7,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहावी. किती म्हणले 7,500. मग 7,500 म्हणजे ही तर 6,500 चुकलं, हे 7,050 हे चुकलं, 5,000 ही तर चुकलं, 5,700 बनलं. उरलं काय पर्याय नंबर 2 7,500 म्हणजे 7,500 म्हणजे उत्तर पर्याय नंबर 2. उत्तर येणं हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं रंगवणं सुद्धा. पाहूया पुढचा प्रश्न. मला वाटलं आपण जसं जसं पुढं जाऊ तसं तसं अवघड 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 प्रश्न असतील. इथं तर उलटच झालं. सोपे सोपे खूप सोपे प्रश्न यायलेत. बघा बरं 11वा प्रश्न. गटात न बसणारी संख्या कोणती. आता हे संख्याचा गट दिलाय आणि म्हटलं ह्या संख्येच्या गटात न बसणारी. आता ही आंतरराष्ट्रीय, हे आंतरराष्ट्रीय, हे आंतरराष्ट्रीय म्हणजे ही दिसायली देवनागरी संख्या चिन्हात म्हणजे गटात न बसणारी हीच आहे 5,634. आता हे उत्तर सापडलं म्हणजे झालं का. अरे उत्तर रंगवायचं आहे. मग आता 11व्या प्रश्नाचं उत्तर रंगवायसाठी पर्याय तर बघावं लागल. मग सांगा बरं उत्तर कोणतं. पर्याय नंबर 5,634. 11व्याचं 5,634 पर्याय नंबर 3. लगेच 3ला छानपैकी तुम्ही रंगवला म्हणजे तुमचा हे प्रश्न झाला. पुढचा प्रश्न पहा 12वा प्रश्न. मुलांनो, उत्तर शोधणं हे कठीण काम आहे असं तुम्हाला वाटतंय, तसं नाही. तुम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना उत्तरं म्हणजे येऊ नये सहजासहजी यासाठी प्रश्न तयार करणं हे सुद्धा लई कठीण काम आहे. आणि हे प्रश्न तयार करणारे खरंच खूप हुशार आणि तज्ज्ञ लोक आहेत बरं का. काय दिलं बघा 12वा प्रश्न. 12वा चालू आहे. 21,826 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहितात. बाबा आता गोंधळून जायचं नाही, इतका सोपा प्रश्न आहे. 21,826 आणि देवनागरी. मग आता ह्याच्यात देवनागरी कोणती पूर्ण संख्या आहे बघा. हे इंग्लिशमधून आले म्हणजे हे कट करा पर्याय. त्याच्यानंतर हे बघा हे 2 आणि 1 इंग्लिशमधून आले, हेही कट करा पर्याय. आता उरलं पर्याय 1 आणि पर्याय 2. मग नीट बघा 21,826 बनले. मग आता 826 कोणतं हे आहे का. हे तर 827 आहे म्हणजे हेही येणार नाही. उत्तर आहे पर्याय नंबर 1. जितका सोपा प्रश्न तुम्हाला वाटतंय तेवढं शांत चित्ताने सोडवायचं तरच तुमचं उत्तर बरोबर येईल. म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. 1 नंबरचं वर्तुळ छानपैकी तुम्ही रंगवा. पहा पुढचा प्रश्न. मी म्हणलं नव्हतं तुम्हाला सगळे सोपे सोपे प्रश्न आलेत. आता तुम्हीच सांगा इतका सोपा प्रश्न असतंय का 13वा. 79,654 या संख्येतील शतक स्थानचा. आता ही संख्या आहे, शतक स्थानचा अंक कोणता. हे आहे एकक, हे आहे दशक आणि हे आहे शतक. म्हणजे शतक स्थानचा जो अंक आहे या शतक स्थानच्या अंकाचं काय करायचं, वरण करायचं, भात करायचं. या शतक स्थानाचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसे लिहितात. मग शतक स्थानचा अंक सापडला 6 आणि तो 6 ह्याच्यासारखा लिहित नाही, त्याच्यासारखा लिहित नाही, त्याच्यासारखा लिहित नाहीत. पर्याय नंबर 2 म्हणून याचं 13व्याचं उत्तर पर्याय नंबर किती आलं 2. मग 2 नंबरचं वर्तुळ छानपैकी रंगवा. नेक्स्ट पुढचा प्रश्न. 14वा प्रश्न पण तसाच अत्यंत सोपा आहे. पहा पुस्तकात बघा पुढीलपैकी म्हणजे काय 4 पर्यायापैकी कोणत्या जोडीतील म्हणजे जोडीने दिलेत बरं का. आता हे सगळं पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्या म्हणजे संख्या दिली आहे व तिचे वाचन योग्य नाही असं म्हटलंय. संख्या एक दिली आणि त्याचं वाचन एक दिलंय. मग आता ह्याच्यात जोडी कोणती चुकीची बघा पुस्तकात. नंबर 1 9,563 आणि संख्या अक्षरात काय दिलं 9,563 हे बरोबर आहे पर्याय 1. पर्याय नंबर 2 2,748 आणि अक्षरात काय दिलं 2,748. पर्याय नंबर 2 पण बरोबर आहे. पर्याय नंबर 3 3,171 अक्षरात काय दिलंय
तला दुसरी भेटलं 3171. पर्याय नंबर 1, 2, 3 सगळेच बरोबर आहेत. मग आता निश्चितच चौथंच असेल अयोग्य. काय आहे बघा, 4589 आणि अक्षरात दिलंय 4579, म्हणजे 4व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. कोणता पर्याय येतो आणि कोणते 3 पर्याय येत नाहीत हेही तुम्हाला समजणं आवश्यक आहे. शेवटचा 15वा प्रश्न. अरे ते म्हणतात ना, शेवट गोड करावा, तसं झालं. एकदम सोपा प्रश्न दिला हे सुद्धा. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे व देवनागरी संख्याचिन्हे यांच्या संख्यांची बेरीज किती? आधीच्या प्रश्नात आपण फरक बघितला होता, आता काय दिले? बेरीज. मग फारच सोपं आहे. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे आहे टोटल 10 आणि देवनागरी संख्याचिन्ह आहे 10 आणि या दोघांची बेरीज आली 20, म्हणजे उत्तर पर्याय नंबर 2 20, म्हणून 15वं उत्तर आलं पर्याय नंबर 2. चुकलं कस काय? वर्तुळ नीट रंगवलं नाही तरी चुकलं, म्हणून व्यवस्थित वर्तुळ रंगवा. आता कोणते कोणते व्यवस्थित न रंगवलेले वर्तुळ आहेत ते बघा, नाही तर कदाचित उत्तर बरोबर आहे पण वर्तुळ रंगवायचं राहिलं, म्हणजे तुमचं बरोबर असून चुकलं. म्हणून अभ्यास करताना सगळ्याच गोष्टीची काळजी तुम्ही घेतली पाहिजे आणि हे तुम्हाला स्कॉलरशिपच्या अभ्यासाच्या माध्यमातून तुम्हाला खूप खूप चांगल्या पद्धतीनं शिकायलाही मिळेल आणि जमलसुद्धा. हा प्रकरणाचा भाग तुम्ही खूप छान पद्धतीने अभ्यास केलात, मन लावून सगळे प्रश्न सोडवलात आणि परीक्षेत यावर जर आधारित प्रश्न आला तर निश्चितपैकी तुम्ही बरोबर सोडवताल अशी मला खात्री आहे. छानपैकी अभ्यास केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.